त्यांनीच नाही तर ज्यांना बघण्याचा आनंद आहे त्यांनी ते एकदा खेळून बघा। तुम्ही जर या वर्षी आलात तर दरवर्षी तुम्हाला आवडेल खेळायला। हा आमचा स्वतःचा अनुभव आम्ही सांगतो। पहिला आम्ही पण असं बसायचो आणि बघायचो, नंतर एकदा आपण सवय केली ना की सगळ्यांना बरोबर सवय होते आपोआप आणि तुम्ही खेळायला जाता। डीजेला भाऊ जरा लक्ष द्या का, जसं बोलायला कसं पद्धतीला घालतं तसं पद्धतीला आम्ही शिकला। हो ना, स्टॉप करता खाली पडून द्यायचा।
जाऊ का नको जाऊ का नको जाऊ का नको त्या कॅटवॉक बोलत तिची अगं पण तिची कपाळ एवढी माझी एवढी होती मला नाही कॅटवॉक सोबत 2 3 नाही तर आपल्याला कपडे सुकत टाकायचे. हा गेम खूप भारी आहे, माझा फेवरेट गेम आहे आणि मला असं वाटतं हा जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल. मला तर इकडचं व्हायचं जरा इकडे या, खूप भारी गेम आहे, बघायला भेटेल तुम्हाला. समोरून बघा, खूप एन्जॉय करता. या समोर, या इथे समोर या. बाकीच्या आता सर्व आपण वरतीच घेऊया. स्वतःलाच लावायचे, एकमेकांना लावू नका. 10 चिमटे दिलेले आहेत मी. 10 चिमट्यांमधून एक जरी चिमट्यांचं हरवलं तर आम्ही एक पाकिट घेऊ तुमच्याजवळ. आहेत का 10 मोजा जरा? मोजा मोजा लवकर. चला त्या हातात एक चिमटा हातात घ्या. तिकडे दाखवा सगळ्यांना. कॅमेरा दिसलं पाहिजे. चिमटे चिमटे दाखवा. बघितलं का? बघितला? तो वरती इथे मध्ये सेंटरला लावा. मध्ये सेंटरला लावा. आडवं लावा. लावला का? लागला येऊ नये मदत करा. नीट लावा. पडला नाही पाहिजे का? अजून एक चिमटा घ्या. पडला नाही पाहिजे असं लावा. लावलं का? व्यवस्थित लावा, एकदम पडलं नाही पाहिजे असं. कॅमेरावर दिसतोय का? अजून एक घ्या. तुमच्या उजव्या खांद्याला लावा. उजव्या खांद्याला
खांदा हा लावला आता डाव्या खांद्याला पडला नाही पाहिजे का आता गच्च लावा. लावलं काय डाव्या खांद्याला लावा. बघा पडलं तर आऊट वालूवर पडायला नको. लावला नुसतं या अशी लावा चिमटा यायला जायचं. बाबा अजून एक घ्या चिमटा हातात. कानाच्या वरती लावा. कानाला लावा. कानाला का लावू कानाच्या वरती लावा म्हणजे केसाला लावा कानाच्या वरती. कान तुमचे कानाला नका लावू ग. 2 3 त्या बाईनी एवढी मेहनत घेतली. हा आता परत काम भेटेल तुम्हाला. किती पडले? 2 ना. तुमचे एकदम पडला ना. एक पडला ना. हा कोणाचा आहे तुमचा? एक 2 3 4 5 6 7 8 9 नंतर एक पडलं. 1 2 3 4 आपल्याला पाडायचे नाही आहेत. पाडायचे आहेत. माझं नाही पडला. माझं नाही पडला. 3 4 5 मी जिंकली. पाडायचे गाणंच नाही तर बायका कसं होतं ते. चला जोरात, जोरात, चला. मस्त बरोबर आहे. काही बरोबर करताय. काही बरोबर करताय. अजून जोरात. जोरात, जोरात. बरोबर एवढी बोलता तरी येत नाही. एक पडलं बोली ना. मी तुम्हाला सांगते पडतोय पडतोय. चला या तुम्ही फुगा घ्यायचा. तो फुगा फुगवायचा इकडेच आमच्या समोर. तो तिकडे जायचं आणि त्या फुग्याची हवा उलटा करायचा फुगा आणि हव्याने ते काढायचं. समजलं? समजलं ना? चला फक्त तुम्हाला करा बांधणं आणू जा. थांबा मीच बांधते. नाही तर सगळं बघाल तुम्ही. एक समजून घ्या तुम्ही काय. कोण चिठ्ठी करतो तुम्हाला बघायचं आहे. हा का ही अशी असे यांच्या डोळ्याला पट्टी लावलेली असेल. अजून खाली करा रे. खाली करा. तुम्हाला पहिले पाय टाकून जायचं आहे. डोळ्याला पट्टी आहे तुमच्या. हा पाय टाकून आलात. इकडे आलात तर तुम्हाला टर्न फिरायचं आहे. टर्न फिरल्यावरती याची वरती होईल जरा. हा पोटापर्यंत अजून वरती. इथं खाली डोळ्याला पट्टी आहे. तुम्हाला खाली वाकून जायचं आहे. रस्सीला न टच करता. ओके एवढी इथं उभं राहायचं नाही. जवळ मला माझ्या जवळ द्यायचा. इकडे तर जायचं नाही. समजलं घे. समजला ना? तुम्हाला समजला? पहिले रस्सी खाली असेल. तुम्हाला जायचं आहे. नंतर तिकडे
सांगणार आहे का ताईंना, त्यांनी खरं तर केलं पाहिजे. हिच्या ऐवजी जर मी असती तर मी लगेच केलं असतं, कारण ट्रॉफी खरंच खूप सुंदर आहे की नाही. या ट्रॉफीसाठी एकदा आयोजक आणि पुढच्या वर्षी तुम्हाला अजून सगळ्यांना खेळायला यायचे, अशी ट्रॉफी तुम्हाला पण भेटणार आहे पुढच्या वर्षी. जयेश पाटील या वरती या, नाही वरती या, मला तुमच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे ना. या त्यांच्या मध्ये मध्ये उभे राहा, राईट त्यांच्या मध्ये, या साईडला या. तर आज जो आम्हाला इथे मान सन्मान भेटतोय, म्हणजे गेल्या वर्षी पण भेटलेला आणि या वर्षी सुद्धा बोलवलेला, तर खरं तर रोहितच्यामुळे आमची ओळख झाली आणि रोहितने आम्हाला बोलवलेलं आहे आणि मी इथल्या आयोजकाचे खरंच आभार मानते. खूप छान कार्यक्रम होतो, या वर्षी पण झाला आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त आपण करूया. तर मी पहिले दादा तुम्हालाच विचारते, तर तुम्हाला कसं वाटलं आमचं आम्ही जो कार्यक्रम केला तो आज? खूप भारी झाला, अपेक्षापेक्षा भारी झाला आणि पुढे तुम्ही असाच प्रोग्राम सुंदर सुंदर घेता. काय बदल हवे आमच्यामध्ये अजून? असेच नवीन नवीन गेम घेऊन येते एवढंच. आता मला तुम्ही जरा आपल्या पब्लिकला सांगा, लाईव्ह चालू आहे, पुढच्या वर्षी जरा अजून या, बायकांनी पुढे आलं पाहिजे खेळण्यासाठी. हा खेळ तुम्ही का ठेवलाय? नेहमी घरात कामं करता, थोडा वेळ काढतो त्यांच्या खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी तुम्ही ठेवलाय ना हा खेळ, तर त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. नक्कीच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त येतील अशी अपेक्षा आहे आणि येतीलच. खूप धन्यवाद दादा गेमसाठी. मी असं ठरवलं होतं, कारण आपले गेल्यावेळी जे रील्स आहेत व्हायरल झाले त्यानुसार यावेळी जास्त पब्लिक असेल, पण यावेळी जरा कमी होती, पण खूप मजा आली मला गेल्या वर्षी, आताही मजा आली. रोहित तू मध्ये नव्हता तरी तू लाईव्ह बघ, तुला कसं वाटतंय? छान झाला कार्यक्रम, माझी थोडी तब्येत डाऊन आहे. रोहितला सगळ्यांनी नारळ पाणी घेऊन जाऊ द्या. पण मला काय, आम्ही जे आता आलो, गेल्या वर्षी पण आलो, आताही आलो, तर आमच्यात अजून काय बदल हवे का? नाही, व्यवस्थित झाला काय. नक्की ना? नक्की. हां तेच. आणि आपल्या प्रेक्षकांना बायकांना जरा काही मेसेज दिला पुढच्या वर्षीसाठी? काय नाही, असंच प्रतिसाद असावा दरवर्षीप्रमाणे. अजून जर आपल्या आजूबाजूच्या महिला लोकांना वगैरे सांगितलं तर बेटर आहे. अजून जर महिला वाढल्या तर अजून म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम होईल, जेणेकरून तुम्हाला पण कार्यक्रम व्यवस्थित घेता येईल. बरोबर. आणि असं नाही आहे का फक्त तुमच्या गावापुरती हा मर्यादित कार्यक्रम आहे, हा खूप बाहेर जातो, सर्व लोक बघतात, लाईव्हला बघतात, तर इथे लाईव्ह पण चालू आहे, त्यामुळे तुम्ही अजून चांगले खेळाल. मला अशी विनंती आहे, पुढच्या वर्षी तुमचा चेहरा पाडू नका, पुढच्या वर्षी तुमचा नंबर लागेल शाळेत. थँक्यू. हा कार्यक्रम घेतला, हा कार्यक्रम खूप सुंदर असा आणि आयोजकांचे खूप आभार. खूप सुंदर असं आम्हाला सहकार्य केलं. इथल्या महिला असो, छोटे मुलं असो, मोठे मुलं असो, युवक असो, तरुण असो, सगळ्यांचा इथे हा हालबोट लागला. सगळेजण खूप आनंदाने आणि उत्साहाने इथे होते. जशी गर्दी पहिल्यापासून होती तशी शेवटपर्यंत गर्दी आहे. तर आता इथे आपण या खेळामध्ये विनर झालेल्या 3ऱ्या क्रमांकाच्या ताईंना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. ताई पुढे यायचं आहे, जवळ या पुढे. आपल्या इथे 26 तारखेला डान्सचा कार्यक्रम होणार आहे या स्टेजवरती. त्यासाठी जर कोणाला नावं द्यायची असतील, इच्छुक नसले तरी घरी प्रॅक्टिस करा आणि या, अशी माझी विनंती आहे सर्वांना. तर तुम्ही नाव नोंदणी चालू आहे, तर मंडळाकडे तुम्ही तुमची नावं देऊ शकता. 26 तारखेला हा कार्यक्रम, जो हा डान्सचा कार्यक्रम ठेवलाय ती तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल. मी लेडीजलाही सांगेन, बघा आपल्या गावातला व्यासपीठ हाच आपल्या मुलांसाठी एक मोठा व्यासपीठ असतो. जर तुमची मुलं आज इथे नाचू शकली तर पुढच्या वेळेस ते नक्कीच मोठ्या स्टेजवरती असतील. काय दादा, बरोबर ना? त्याच्यामुळे तुम्ही पालकांनी मुलांना सहकार्य करा, त्यांना सांगा तुम्ही डान्समध्ये भाग घ्या, हवं तर घरामध्ये तुम्ही शिकवा. ऐकलं ना? सर्व मुलांनी पार्टिसिपेट करायचं आहे का? आणि इथे दादांकडे नावं द्यायचे आहेत पहिले. 26 तारखेला सर्व मुलं दिसली पाहिजेत. मी पण येणार आहे. तो व्हिडिओ त्याच्यावरती पारितोषिक द्यायचं आहे, तर त्यांना सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर सुंदर अशी
पैठणी त्यांना देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि या समोर एकदा जोरदार टाळ्या वाजवा तिसऱ्या क्रमांकासाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत एकदा. मला वाटतं जेव्हा आपण विनर देतो तेव्हा डीजे वाला दादाने होम मिनिस्टर हे गाणं लावलं तर अतिशय छान वाटेल, रंग चढेल कार्यक्रमला. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या ताईसाठी. खूप छान असं खेळला ताई. फक्त ताई कमी बोलतात. पुढच्या वर्षी नाव पाठ करून या, नाहीतर पैठणी नाही घेऊन जाणार. तर चला एक फोटो घेऊया आपण. रोहित यांनी मला जाम हसवलं पण आणि गमवलं पण. यांना सन्मान देण्यासाठी मी ताईबाई आणि रोहिणी पाटील यांना सांगते का आपण त्यांना सन्मान देऊन त्यांना पुढे त्यांना पारितोषिक द्यावे. सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर पैठणी देऊन ताईंचा सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी. मोबाईल कोणता पण नका मोबाईल मागू, हो तुमचाच मागवा. इथे लवकर मोबाईल. तर ही पैठणी आहे आणि ही ट्रॉफी आहे. आरामात आरामात. दोन्ही समोर ठेवतो बघ. तुला या पैठणीकडे बघायचं आणि या ट्रॉफीकडे बघायचं. बाकी काय हा मोबाईल विचार करायचा नाही. तुम्हाला माहिती आहे का, आलेला त्यांच्या हातात मोबाईल होता म्हणून मी हा तास द्यायचा विचार केला. हा मोबाईल आहे, सर्वांचं लक्ष द्या का इकडे. बघा का ऐका ते आता तरी चालेल, तो पण पुढचा हाय हाय. याच्यावर तुम्हाला तुमच्या नवऱ्याला फोन लावायचा आहे आणि स्पीकर ऑन करायचं आहे. भाऊ कुठं पण असले तिथूनच बोला. आहेत का? आतमध्ये आहे का गाडीत? राहू दे. नाही राहू तिथंच राहा. तुम्हाला एवढं बोलायचंय आहो. काय बोलायचंय? आहो. नंतर पुन्हा एक आहो. शब्द त्याच्यानंतर ते बोल. पहिले बोलायचं आहो काय करताय. हा मग ते सांगतील ना कुठं गाडीत आहे, कुठं बाजूला बसले, कोण बाजूला बसले, गाडीत कोण नाही, सगळं सांगतील. त्याला लावा फोन. फोन लाव. स्पीकर ऑन ठेवायचंय का? बघा बघा ट्रॉफी बोला. तेव्हा येईल. बोला बोला. आहो या असं बोला. बघा ना ट्रॉफी भेटणार, आम्ही इथेच उभे राहू. कपडे कसे पण असू दे दादा, कपड्यांची सोय आहे, तुम्ही या. नाही तर मी तिकडे आहे ना गाडीच्या इथे. मी काय बोलते तिथंच राहा तुम्ही. ताई काय बोलते ते ऐका. बोला बोला. सगळ्यांच्या घरी लेट होतोय त्याचा फार. हो पण तुमची बायको काय सांगता ऐका पहिले. बोला लवकर. त्याचा सांग. बोला. वैताग आहे? नाही बोलताय. ठीक आहे चल आता वर्कआउट कर प्लीज. लव यू टू. ये बायको नवरा बायकोला, बायको नवरा बायकोला. कसं वाटलं का? आवडलं का? खूप आवडलं. आणि तू माझा जो तास पूर्ण केला तुम्ही आणि माऊली पण, यांच्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चला. मेन म्हणजे भाऊंसाठी टाळ्या का वाजवा माहिती आहे? जर त्यांनी जर ऑन केलं नसतं तर तुम्ही तिकडे गेल्या असत्या. मी गेलो फक्त. त्याने लगेच फोन ऑन केला आणि लगेच उचलला. एकदा भाऊसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाव काय त्यांचं पूर्ण? मनोज म्हात्रे. चला. दादाने सांगितलं लवकर आवरा, बायकांना जायचंय. बायकांची केवढी गाडी दादांना. आणि सर्वांनी या ना. आई ताई या या. विनर आहे तरी जा, फक्त पूर्ण ओपन करून टाकायचं. बघा दादा किती भारी पैठणी भेटले.
खरंच खूप छान खेळल्या त्या, खूप मेहनत घेतली बघितली आम्ही त्यांची. काही तू उभ्या नाही असायचा फोटो. चला मला नाव काय पाहिजे तुझं? नाव काय बोल निघली तो घ्या तो जो इकडे असेल त्याला विनर घोषित केलं जाईल. हिचं नाव आहे भोईर. 5 रिव्ह्यू कोणतीच केले तिने, पण ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव पण भोईरच आहे सरने. तर पूर्ण नाव काय वाचून दाखव. तनुजा नंदू, तनुजा भोईर. नक्की तनुजा भोईर, तनुजा भोईर. बाद मला वाटतं पण ती मम्मीचं नाव बघू तुझा. सोनीबाई खाटे घरे. सोनीबाई गेल्या का? जाऊ आवाज, तिला आवाज आली का? तिला येऊ द्या पाहिजे तर चांगला म्हणजे जाऊ नका.